काय हट्टासूर. नावाप्रमाणे काहीच घात नाही तुमच्याकडून. तो याग पूर्णत्वास गेलाच कसा? हा? शिवाय आम्ही तुम्हाला एक कर वसूल करण्यासाठी पाठवलं होतं, तोही नाही आणला तुम्ही. हा? असुर राज्यात तुमच्या नावाने छिछी होते. लोक थुंकतायत तुमच्या नावावर, आणि तुम्ही निर्लज्जासारखे माझ्या समोर उभे आहात. काय काय म्हणाला? अजून अवधी हवाय? तुम्ही औरस पुत्रच आहात याची पदोपदी जाणीव करून देता. असुरासुरात राहण्याची लायकी नाही तुमची. 8 प्रहराचा अवधी देतो तुम्हाला. जा आणि त्या व्याघ्रमुनीचा याग उधळून लावा, नाहीतर परिणाम भयंकर होतील. याद ठेवा. जा. अजून एक. हीच वेळ आहे त्यांच्यावर हल्ला करण्याची. एखादी शिकार करण्याआधी वाघ जसा दबा धरून बसतो, तसंच आपल्याला पण दबा धरून बसावं लागेल. आणि सूर्य आता थोड्याच वेळात अस्ताला जाईल आणि सगळीकडे अंधार पडायला सुरुवात होईल. आणि आपण त्यांच्यावर हल्ला करणार आहोत याची त्यांना चाहूल सुद्धा नसेल. आणि आपण त्यांच्यावर त्याच वेळेस हल्ला करायचा. मग बघू तो आपल्या जाळ्यात कसा अडकत नाही. हा? मग तो व्याघ्रमुनी आपला याग कसा पूर्ण करतो तेच बघू. जा.